हरभऱ्याची डाळ, लसूण, जिरे, लाल तिखट, मीठ, हळद मिक्स असं जाडसर वाटून घ्यायचं. आता हे भरडून घेतलेलं आपण मळून घ्यायचं. असं मळून घेतलं का याचे असे मुटके करायचे. असे आपले हे मुटके तयार झालेत. आता ते मुटके आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता पाण्याला उकळी आली का त्याच्यामध्ये हे मुटके सोडून द्यायचे. आता हे मुटके आपल्याला 10-1 मिनटं असे शिजवून घ्यायचे. आता हे आपले उकडून झालेले. आता हे असे फोडून घ्यायचे. हे असे गाठी गाठी राहतात ना, त्याच्यामुळे मग याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ. हे असं फुटेपर्यंतच 1-2 गरके मारून घ्यायचे फक्त. हे असं काढून घ्यायचं. आता आपण याला फोडणी देऊ. मोहरी, जिरे, कढीपत्ता, थोडा जास्त चिरलेला लांब लांब कांदा, 2-3 कांदे घेतले मी. असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ. हे टाकलं नाही तरी चालतं आणि टाकलं तरी चालतं, काही नाही. फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे टाकून फ्राय करून घ्यायचं. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर झाकून थोडंसं आता आपली भरड भाजी तयार. वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं.